नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत कुठलीही वाटण न वापरता झणझणीत आणि रसदार मोड आलेल्या मटकीची उसळ. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे मोहरी घातली. फोडणी तडतडली की बारीक चिरलेला कांदा घालून छान सोनेरी रंगावर परतून घेऊया. त्यानंतर कढीपत्ता घातला. कांद्यानंतर कढीपत्ता घातल्यामुळे ना तो जळत नाही आणि चवही खूप छान लागते. आता ठेचलेलं आलं लसूण घालून 1 मिनिट छान परतून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये हिंग, पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा घरगुती काळा मसाला घातलेला आहे. हे घरचेच मसाले आहे. बाहेरचा कुठलाही मसाला मी इथे वापरलेला नाही आहे. मसाले छान परतून घेऊया. आता मोड आलेली मटकी घालून मसाल्यासोबत 1-2 मिनिटे छान परतून घेऊ. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि एक छान वाफ काढून घेऊ. त्यानंतर गरम पाणी घालून झाकण ठेवून मटकी छान शिजवून घेऊया. अशा पद्धतीने खूप छान होते मटकीची उसळ. तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता, पण अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. खूप छान चव लागते मटकीची. मटकी शिजल्यानंतर 1-2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि छान शिजवून घ्यायची आहे. आता बघा, कुठलीही वाटण न वापरता आपली रसदार आणि चविष्ट मटकीची उसळ तयार झालेली आहे. शेवटी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.